नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेले आहे। बघा, अंगणवाडीमध्ये भरती निघाली आहे 2024 नवीन भरती निघाली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आला असून यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी भरती निघालेली आहे। बघा, आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, फॉर्म कोठे भरायचा, पगार किती असणार आहे, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, अंगणवाडीमध्ये भरती निघाली आहे 2024। अंगणवाडीमध्ये कोणाकोणासाठी भरती निघालेली आहे, सेविका व मदतनीससाठी भरती निघालेली आहे आणि याच्यासाठी लेखी परीक्षा नाहीये आणि पात्रता फक्त 12वी पास पात्रता आहे आणि वेतन तुम्हाला 8,000 रुपये मिळणार आहे। तर चांगल्या पद्धतीचं वेतन आहे आणि सर्वांचे प्रश्न होते की आमच्या राज्यात, आमच्या जिल्ह्यामध्ये कधी भरती निघेल मॅडम, कधी भरती निघेल, असे सर्वांचे मेसेज होते। तर बघा, एका जिल्ह्यामध्ये आता भरती येण्यास सुरुवात झालेली आहे। तर तुमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आणि यामध्ये आपण पाहूया कुठल्या जिल्ह्यासाठी किंवा कुठल्या राज्यासाठी भरती आलेली आहे, कुठल्या केंद्रशासित प्रदेशासाठी भरती आलेली आहे, हे आपण माहिती घेऊया। आणि व्हिडिओला बघा, सुरुवात करते। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजेच तुम्हाला व्हिडिओ कळेल आणि व्हिडिओ फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे। आणि याच्यासाठी बघा, सर्वजण फॉर्म भरू शकतात। जर तुम्ही त्या राज्याचे किंवा त्या जिल्ह्याचे नसाल तरी तुम्ही तिथे फॉर्म भरू शकता। यामध्ये 8 आहे, तर तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला या संधीचं सोनं करून घेता येईल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पहा, हा अशा प्रकारचं GR आहे, यूटी ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ दादरा नगर हवेली अँड दमन अँड दीव, ऑफिस ऑफ द चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिसर ICDS, डिस्ट्रिक्ट पंचायत कॅम्पस डोलार मोती दमन। बघा, हा तिथला म्हणजे ऑफिशियल पत्ता दिलेला आहे, म्हणजे तिथून निघालेली ही भरती आहे। बघा, द स्टेट इन्फॉर्मेशन ऑफिस NIC दमन। बघा, अशा पद्धतीने तुम्हाला ही GR आलेला आहे। बघा, अपलोड द ॲडव्हर्टाइजमेंट ऑफ अंगणवाडी वर्कर अँड अंगणवाडी हेल्पर ऑन ऑफिशियल वेबसाईट। बघा, अशा प्रकारची ही भरती आहे। अंगणवाडी वर्कर आणि अंगणवाडी हेल्परसाठी ही भरती निघालेली आहे। त्याचमध्ये बघा, किती जागा आहेत, फॉर्म कधी भरायचे, असे संपूर्ण माहिती आहे। पगार किती असणार आहे, तर मी याबद्दलची शॉर्टकट माहिती काढलेली आहे, त्यावरती मी तुम्हाला डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे। चला तर मग ती माहिती आपण पाहूया। पहा, चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट दादरा नगर हवेली भरती 2024 ही भरती निघाली आहे। चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट दादरा नगर हवेली भरती 2024 ही भरती आहे। बाल विकास प्रकल्प विभाग दादरा नगर हवेली अंतर्गत अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांना अर्ज मागविण्यात येत आहे। अर्ज आवश्यक कागदपत्रासह ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 सप्टेंबर 2024, म्हणजे बघा, एकच दिवस उरलेला आहे। तर तुम्ही अर्ज लवकरात लवकर करू शकता। अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, अंगणवाडी वर्कर, अंगणवाडी हेल्पर या पदासाठी ही तुम्हाला भरती निघालेली आहे। एकूण संख्या किती आहे, तर 12 जागांसाठी ही भरती आहे। लास्ट डेट वाढू शकते आणि सांगता येत नाहीये, म्हणजे वाढेल किंवा नाहीये, तर शक्यता तरी आहे। एकूण पदसंख्या किती आहे, 12 जागांची ही भरती निघालेली आहे। त्याच पद्धतीने पदाचे नाव काय आहे, अंगणवाडी सेविका। जागा किती आहेत, तर 3 जागांसाठी ही भरती निघालेली आहे। 12 जागांसाठी, म्हणजे अंगणवाडी सेविकांचे 3 जागा आहेत आणि शैक्षणिक पात्रता 12वी पास असणे गरजेचं आहे। आणि पदाच्या अंगणवाडी मदतनीससाठी 9 जागा आहेत आणि शैक्षणिक पात्रता 12वी पास आहे। बघा, अंगणवाडी सेविकांसाठी 3 आणि मदतनीससाठी 9, म्हणजे अशा प्रकारचे 12 जागांसाठी ही भरती निघालेली आहे। त्याच पद्धतीने वयोमर्यादा पाहू। अर्ज करणाऱ्यांना उमेदवारांचे वय हे किमान 18 ते कमाल 35 वर्ष असावे। बघा, अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय किमान 18 ते कमाल 35 वर्ष असणे गरजेचे आहे। बघा, कमीत कमी 18 असावे आणि जास्तीत जास्त 35 असेल तर चालेल। अर्ज शुल्क, इथं कुठल्याच प्रकारचे अर्ज शुल्क स्वीकारले जाणार नाहीये। तरी तुम्ही कुठल्याही राज्यातले किंवा जिल्ह्यातले असाल तर तुम्ही इथे फॉर्म भरू शकता, तर भरा, फी नाहीये, त्यामुळे तुम्ही या अर्जाचा फॉर्म तुम्ही भरू शकता। त्याच पद्धतीने वेतन श्रेणी बघूया। अंगणवाडी सेविकांसाठी 8,000 रुपये आहे, मदतनीसाठी 4,000। चांगल्या स्वरूपाची ही भरती आहे। बघा, ड्युटी ही तुम्हाला कमी वेळ असते, 10 ते 1 पर्यंत असते। त्याच्या पद्धतीने सॅलरी बघितली तर चांगल्या पद्धतीची सॅलरी आहे, तुम्ही अर्ज करू शकता।
अर्ज पद्धती ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया होणार आहे। अर्ज पाठविण्याचा पत्ता बघा, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, जिल्हा पंचायत परिषद, डोलर, मोती दमन येथे तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे। नोट माहिती दिलेली आहे, इथे कोणतेही भारतीय नागरिक अर्ज करू शकतात। पात्र ठरलेल्या उमेदवारांना CDPO जिल्हा पंचायत दमन यांच्या कार्यालयात मुलाखत घेतली जाईल। बघा, CDPO जिल्हा पंचायत दमन यांच्या कार्यालयात मुलाखत घेतली जाणार आहे। उमेदवारांनी मुलाखतीची वेळी शैक्षणिक व्यावसायिक पात्रतेचा अनुभव असल्याचा वयाचा पुरावा इत्यादी सर्व मूळ प्रमाणपत्रे सोबत आणावीत। बघा, मुलाखतीच्या वेळी तुमचे शैक्षणिक व्यावसायिक पात्रतेचा अनुभव संपूर्ण कागदपत्रे तेथे घेऊन तुम्हाला जाणे आवश्यक आहे। त्याच बघा, नेक्स्ट म्हणजे नोट काय आहे, 12वी उत्तीर्ण उमेदवाराची नियुक्ती मानधनाच्या आधारावर केली जाईल आणि नियमित रिक्त पदावर नियमितीकरणाचा हक्क किंवा दावा करणार नाही। म्हणजे बघा, ही कंत्राटी आहे, म्हणजे भरती असं त्यांनी सांगितलं नाहीये की कंत्राटी आहे का परमनंट आहे, पण इथे तुमचा दावा करता येणार नाही। म्हणजे मी हक्काने असं सांगता येणार नाही की ही माझ्यासाठी पोस्ट आहे आणि मी जॉब करू शकेल, असं तुम्हाला जसं परमनंट जॉबसाठी असतं इथे तसं सांगता येणार नाहीये। हाऊ टू अप्लाय, बघा कशा पद्धतीने तुम्हाला अप्लाय करायचं याबद्दल थोडक्यात माहिती सांगते। वरील पदाकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे। अर्ज सादर करण्याची सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहे। अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज सादर करावा। अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटीबाबत संपूर्ण माहिती द्या आणि अपूर्ण अर्ज नाकारले जातील। बघा, संपूर्ण अर्ज तुम्हाला अर्जामध्ये माहिती द्यायची आहे आणि अर्ज संपूर्ण भरायचा आहे त्याबद्दल। आणि माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PDF लिंक मी दिली जाईल, तिथे जाऊन तुम्ही PDF काळजीपूर्वक वाचावा, त्यानंतर तुम्ही अप्लाय करू शकता। आणि तुम्हाला एक महत्त्वाची म्हणजे गोष्ट आहे, फॉर्म PDF मध्ये फॉर्म सुद्धा आहे, तो तुम्ही फिलअप करून तुमचे डॉक्युमेंट्स लावून तुम्ही त्या ॲड्रेसवर तुमचे डॉक्युमेंट्स सेंड करू शकता। अशा प्रकारे ही भरती करायची आहे किंवा भरतीचा फॉर्म भरायचा आहे। आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा आणि अशा प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आणि नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।